माणूस खरं बोलतोय की खोटं हे ओळखणारी मशीन भारतात वापरली जाणार आहे. कोलकाता रेप केसमधल्या मुख्य आरोपी संजय रॉयवर लाय डिटेक्टर मशीन म्हणजेच पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर लाय डिटेक्टर मशीन किंवा पॉलिग्राफ टेस्ट ही 19व्या शतकात लॉम्ब्रोसो नावाच्या सायंटिस्टने इन्व्हेंट केली होती. या टेस्टमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आणि आपल्या शरीराच्या रिस्पॉन्सवरून आणि आपण काय उत्तर देतो यावरून एक ग्राफ बनतो आणि त्यावरून ठरवलं जातं की आपण खरं बोलतोय की खोटं बोलतोय. पण जर एखादा जास्तच हुशार असेल किंवा वेल ट्रेंड असेल तर या टेस्टला सुद्धा तो चकवा देऊ शकतो. यावर सनी देओलची राईट या रॉंग ही एक मूवी सुद्धा आलेली आहे. पॉलिग्राफ सोबतच नार्को आणि ब्रेन मॅपिंग या टेस्टने सुद्धा हे ओळखलं जातं की माणूस खरं बोलतोय की खोटं. कधी कधी असं वाटतं की भारतातल्या सगळ्या राजकारण्यांवर या टेस्ट झाल्या पाहिजे, पण कायद्यानुसार या टेस्ट करणे ही आरोपीची पर्सनल चॉईस असते. त्यामुळे कोर्टची परमिशन जरी असली तरी आरोपी याला नकार देऊ शकतो. त्यामुळेच बरेच आरोपी या टेस्ट करण्याला नकार देतात. मित्रांनो, भारतातील कोर्टांमध्ये जवळपास 5 कोटी केसेस पेंडिंग आहेत. जर अशा टेस्टचा वापर केला गेला तर यातल्या बऱ्याच केसेस लवकर क्लोज होतील, पण याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत.